In this video, we are going to study tillage, types of tillage, purpose, and classification of tillage. What is tillage? Tillage is mechanical manipulation of soil to provide favorable condition for crop production. So, mechanical manipulation. So, what is meant by mechanical manipulation? तर याच्यामध्ये यंत्राचा वापर करून मशागत केली जाते जमिनीची, त्याला आपण मराठीमध्ये मशागत असा शब्द वापरतो. शेताची मशागत करणे त्यालाच इंग्लिशमध्ये टिलेज असं म्हणू शकतो. सो टिलेज इज मेकॅनिकल मॅनिप्युलेशन ऑफ सॉइल टू प्रोव्हाइड फेवरेबल कंडिशन फॉर क्रॉप प्रोडक्शन. सो व्हॉट इज ऑब्जेक्टिव्ह ऑफ टिलेज? कशासाठी टिलेज करायचं आहे? व्हाय? So there are 7 objectives of tillage. Number 1, to obtain deep seed bed suitable for different types of crop. Second, to add more fertility to soil by covering the vegetation. Number 3, to destroy and prevent weed. Number 4, to add humus to soil for proper growth of crop. Number 5, to increase water absorption capacity of the soil. Number 6, to destroy the insect pest and their breeding places. Number 7, to reduce soil erosion. So these are the 7 objectives. Now let's see one by one objectives of tillage. So first objective, to obtain deep seed bed suitable for different types of crop. So depending upon the root depth, so you can look in this image. प्रत्येक पिकाचे किंवा जे झाडाचे मुळं असतात ते वेगवेगळ्या डेप्थवरती जातात. आपल्याला जे क्रॉप घ्यायचं आहे त्याची मुळांची खोली किंवा त्याची लेंथ किती असते, अकॉर्डिंगली आपल्याला तेवढ्या खोलीपर्यंत मशागत करणं आवश्यक असतं. सो objective of tillage is to obtain deep seed bed suitable for different types of crops. जर याच्यामध्ये डीप सीड बेड ची आवश्यकता असेल एकदम, तर खोल मशागत करणारं जे इम्प्लिमेंट आहे ते वापरलं जातं. सो महत्त्वाचं आहे, अकॉर्डिंग टू दी टाईप ऑफ द क्रॉप वी हॅव टू प्रिपेअर द सीड बेड अकॉर्डिंग टू इट्स डेप्थ ऑफ रूट. इन कमिंग नेक्स्ट, टू डिस्ट्रॉय अँड प्रिव्हेंट वीड. तर जमिनीमधील जे काय तण असेल ते डिस्ट्रॉय करण्याचं काम सुद्धा टिलेजमुळं केलं जातं. यामुळे होतं काय की जे सीड असतं वीडचे ते खोलवर गाडले जातात आणि एक प्रकारे ते डिस्ट्रॉय होतात. आणि देन नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज टू ॲड द ह्युमस to soil for proper growth of crop. तो काय आहे ह्युमस? सो ह्युमस is organic decomposed material. So you can look in this image. What is humus? So it is the topmost portion, जो काळ्या कलरचा जो मातीमध्ये कलर आलेला असतो तो पदार्थ असतो, दॅट ह्युमस. सो ह्युमस इज व्हेरी इम्पॉर्टंट, and by the way of tillage we are some kind adding the humus to the soil. Then coming next objective is to increase water absorbing capacity of the soil. तर टिलेजमुळे किंवा मशागतीमुळे काय होतं आहे की जमिनीची जी पाणी धारण करण्याची क्षमता आहे ती इन्क्रीज होते. आता ह्या फिगरमध्ये जर बघा, सँडी सॉइलमध्ये जे पाणी टाकलं आहे एकाच प्रमाणामध्ये,
ते पूर्णपणे सँडी सॉईलमध्ये ॲब्सॉर्ब होतं. ॲब्सॉर्ब होण्यापेक्षा म्हणजे ते सामावलं जातं. व्हाय? ते लूज असते. मग त्या पद्धतीने ज्या जमिनीमध्ये आपल्याला क्रॉप घ्यायचं आहे ती सॉईल लूज असेल, लूज केलेली असेल, तर त्याच्यामध्ये पाणी धारण करण्याची क्षमता इन्क्रीज झालेली आपल्याला दिसते. म्हणून टिलेजचा हा एक ऑब्जेक्टिव्ह आहे, टू इन्क्रीज द वॉटर ॲब्सॉर्बिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉईल. देन नंबर 6 ऑब्जेक्टिव्ह, टू डिस्ट्रॉय इन्सेक्ट पेस्ट अँड देअर ब्रीडिंग प्लेसेस. आता जे पिकांवरती वेगवेगळ्या प्रकारचे रोग वगैरे येतात, त्याचे जे इन्सेक्ट पेस्ट असतात ते कुठे असतात, तर बरेचसे हे जमिनीमध्ये असतात. सो यू कॅन लुक इन दिस फिगर, वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्ट दाखवलेले आहेत जमिनीमध्ये. यू कॅन लुक, तिथे त्याचे लार्वाज, त्याची ब्रीडिंग प्लेसेस आहेत. आणि हे जेव्हा आपण टिलेज ऑपरेशन करतो, जेव्हा नांगर चालवतो जमिनीमध्ये, त्यावेळेस हे सगळे नष्ट होतात किंवा नष्ट केले जातात. कशा प्रकारे ते जमिनीत खोलवर गाडले जातात आणि इनडायरेक्टली और डायरेक्टली दे आर गेट डिस्ट्रॉयड. देन कमिंग नेक्स्ट इज ऑब्जेक्टिव्ह इज टू रिड्यूस सॉईल इरोजन. त्याच्यामध्ये you can look in this image, a piece of land is showing where the soil is having erosion. So what happens due to erosion, there will be soil loss, and to avoid this, by the way of tillage operation, we reduce the soil erosion. Now coming next, classification of tillage. So tillage is divided into two classes: primary tillage, secondary tillage. So primary tillage. So what is primary tillage? The operation performed to open up any cultivable land with a view to prepare deep seed bed of the crop is primary tillage. So operation performed to open up any cultivable land. ज्या जमिनीमध्ये शेती होऊ शकते त्या ठिकाणी जे पहिलं ऑपरेशन केलं जातं दॅट इज प्रायमरी टिलेज. की जसं आपण नांगर चालवला जातो पहिला, दॅट इज प्रायमरी टिलेज ऑपरेशन. सो व्हॉट इज प्रायमरी टिलेज? Operation performed to open up any cultivable land with a view to prepare seed bed for growing crops is primary tillage. आता याच्यामध्ये कोणते अवजार वापरले जातात? Which implements are used? So these mostly include indigenous plow, moldboard plow. Now these may be tractor drawn or animal drawn implements. Now let's look one by one. So this is indigenous plow. Okay, so this is the image of indigenous plow, याला म्हणतात देशी नांगर. Then coming next, so this is moldboard plow. Okay, so this is moldboard plow. हा animal drawn आहे moldboard plow. Then coming next, so this is tractor drawn implement. So we are now looking tractor drawn implement. Okay, so in that first is MB plow, second is the disc plow, third one is the subsoil plow, and last one is shell plow. So this is moldboard plow. So this is tractor drawn moldboard plow. याचं नाव आहे MB plow असं याला बोललं जातं. Then next is disc plow किंवा डिस्क, याला तव्याचा नांगर मराठीमध्ये म्हणतात. याच्यामध्ये हे गोल डिस्क दिसतात. सो these are the heavy disc and they penetrate the soil by their on weight. Then so this is subsoil plow.
So why it is called subsoil? It operates in subsoil below the top. There are in layer. So साधारणपणे हा खोल जमिनीमध्ये सबसॉइल वापरला जातो. सो इट्स पर्पज इज नाउ कमिंग नेक्स्ट. जसं आपण बघितलं की दोन टाइप्स आहेत टिलेजचे, प्रायमरी टिलेज, सेकंडरी टिलेज. सो नाउ क्वेश्चन इज व्हॉट इज सेकंडरी टिलेज? सो tillage operations following primary tillage, which are performed to create proper soil tilth for seeding and planting, are secondary tillage. So here is a spelling mistake, it is tillage. तो काय आहे सेकंडरी टिलेज? की अशी कामं जी प्रायमरी टिलेज ऑपरेशन झाल्यानंतर केली जातात, ज्यांचा उद्देश जमिनीचा जो पोत आहे तो सुधारून अशा प्रकारे सुधारायचा किंवा अशा प्रकारे करायचा की ज्याच्यामध्ये बियाणे किंवा झाडं लावता येतील. सो व्हॉट हॅपन्स आफ्टर प्रायमरी टिलेज ऑपरेशन? सो लार्ज सॉइल ॲग्रिगेट्स आर क्रिएटेड. काय होतं, शेतामध्ये मोठमोठी ढेकळं तयार होतात, मोठमोठे सॉइल मास तयार होतात आणि मग ते ब्रेक करणं आवश्यक आहे आणि त्याचं फाईन सॉईलमध्ये कन्वर्जन करणं आवश्यक आहे आणि ते काम सेकंडरी टिलेजमध्ये केलं जातं वेगवेगळे इम्प्लिमेंट्स वापरून, जसं हॅरो वगैरे आहे ते आता पुढे आपण बघणार आहोत. सो व्हॉट इज सेकंडरी टिलेज? टिलेज ऑपरेशन्स फॉलोइंग प्रायमरी टिलेज which are performed to create proper soil tilth for seeding and planting are secondary tillage. Now, which are the implements used for secondary tillage operation are called secondary tillage implements. तर कोणते कोणते इम्प्लिमेंट्स वापरले जातात? सो इन दॅट फर्स्ट इज हॅरो, कल्टिवेटर, लेवलर अँड क्लॉड क्रशर. तो मुख्यत्वे त्याच्यामध्ये 4 इम्प्लिमेंट्स वापरले जातात. हॅरो, इथे इमेजमध्ये बघा आहे की हॅरो दाखवलेला आहे. इथे हॅरोमध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. हा पण एक हॅरोचा, हा पेग टूथ टाईप हॅरोचा प्रकार आहे. सो दिस इज द इमेज ऑफ हॅरो. हॅरोमध्ये 3 प्रकार आहेत. देन कल्टिवेटर. कल्टिवेटरचं काम हे आफ्टर प्रायमरी टिलेज ऑपरेशन्स केलं जातं. यामध्ये सॉईल फायनर किंवा स्मूथ केली जाते. छोटे छोटे मोठे जे ढेकळं असतात शेतामध्ये त्यांचं रूपांतर छोट्या छोट्या मातीच्या कणांमध्ये करण्याचं काम याद्वारे केलं जातं. सो दिस इज कल्टिवेटर. दिस इज लेवलर. लेवलर कुठे वापरला जातो? की ज्या ठिकाणी सॉईलचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करायचं, जसं जमिनीचं लेवलिंग करण्याचं काम असेल, फॉर द पर्पज ऑफ इरिगेशन, फॉर द पर्पज ऑफ, ज्यामध्ये अनेक वेगवेगळे उद्देश असू शकतात. सो दिस इज द ट्रॅक्टर ड्रॉन लेवलर. देन नेक्स्ट, सो दिस इज क्लॉड क्रशर. क्लॉड क्रशर कुठे वापरले जातात? जिथे जमिनीमध्ये छोटे छोटे ढेकळं वगैरे असतात, ती मातीचे जे फोडण्यासाठी क्लॉड क्रशर यूज केला जातो. सो दिस इज वन टाइप ऑफ क्लॉड क्रशर. So this is also one type of clod crusher that is used through the tractor. Now coming next, types of tillage. So before we see classification of tillage. In classification there are 2 classes, primary tillage and secondary tillage. Now we are going to see the types of tillage. So there are 5 types of tillage. One is minimum tillage,
मिनिमम टिलेज, स्ट्रिप टिलेज, रोटरी टिलेज, मल्च टिलेज, कंबाईंड टिलेज. ते काय आहेत, टिलेजचे प्रकार आहेत. प्रायमरी आणि सेकंडरी हे त्याचे क्लासिफिकेशन झाले आणि हे आता आपण बघतो ते टाईप्स आहेत. आता इन डिटेल वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट इज मिनिमम टिलेज, व्हॉट इज स्ट्रिप टिलेज, रोटरी टिलेज, मल्च टिलेज, कंबाईंड टिलेज. सो कमिंग नेक्स्ट, minimum tillage. So what is minimum tillage? So it is minimum soil manipulation necessary to meet tillage requirement for crop production. So important is minimum. What minimum? Soil manipulation. So we perform very minimum operations that are necessary for crop production. याच्यामध्ये फक्त बियाणं जे पेरायचं आहे किंवा जे टोभायचं आहे तेवढ्यापुरतीच मेहनत याच्यामध्ये घेतली जाते, मिनिमम, सो दॅट इट ऑल्सो सेव्ह द कॉस्ट. याचे फायदे पण आहेत आणि जमिनीमध्ये अनावश्यक जी मेहनत आहे ती टाळली जाते. So this is minimum tillage. So what is minimum tillage? It is the minimum soil manipulation necessary to meet tillage requirement for crop production. Next, strip tillage. So what is strip tillage? It is tillage system in which only isolated bands of soil are tilled. So what is strip tillage? You can look in the image. There are the strips. पट्टे असे आहेत. याला मराठीमध्ये आपण पट्ट्या पद्धतीचं मशागत असं म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की पट्ट्या पद्धतीने जिथे आपल्याला क्रॉप घ्यायचं आहे तेवढ्याच एरियामध्ये मेहनत केली जाते. सो यू कॅन लुक, या पट्ट्यामध्येच फक्त मेहनत घेतली जाते. हा मधला जो पोर्शन आहे हा तसाच ठेवला जातो, इथे काही मेहनत घेतली जात नाही. सो दिस इज कॉल्ड स्ट्रिप टिलेज. स्ट्रिपमध्ये स्ट्रिप पट्टे असतात, ह्या पट्ट्यामध्येच फक्त मेहनत घेतली जाते कारण या पट्ट्यामध्येच आपल्याला फक्त क्रॉप ग्रोथ करायचा आहे. So this is called strip tillage. So what is strip tillage? It is a tillage system in which only isolated bands of soil are tilled. Then next is rotary tillage. So what is rotary tillage? It is a tillage operation employing rotary action to cut, break and mix the soil. So you can look in this image, it is rotavator. So rotavator is the implement that is used to operate for the rotary tillage purpose. So it have this blade, cutter blades, you can look, and these are continuously rotating and these get the power through PTO. So ट्रॅक्टरच्या पाठीमागे जो PTO असतो तिथनं त्याला पॉवर दिली जाते आणि जे पॉवर दिल्यामुळे हे जे कटर्स आहेत ते फिरतात असे आणि जमिनीमध्ये फिरून ते काय करतात, रोटरी ॲक्शन करतात. सो दॅट इज वाय इट इज कॉल्ड रोटावेटर. अँड व्हॉट इज रोटरी टिलेज? सो इट इज टिलेज ऑपरेशन employing rotary action to cut, break and mix the soil. Then next, combined tillage. So what is combined tillage? Operation simultaneously utilizing two or more different types of tillage tool or implement to simplify or reduce the number of operation over the field are called combined tillage. So what we do? We perform two or more different types of tillage tools or implements. यामध्ये काय केलं जातं, एकच असं इम्प्लिमेंट आहे की ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त प्रकारचे जे वर्क्स आहेत ते त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटमध्ये ॲड केलेले असतात. यू कॅन लुक इन दिस इमेज. सो इन दिस इमेज देर आर द टू टाइप्स ऑफ द इम्प्लिमेंट्स
that are added in this single implement and that are used to perform the two or more types of the operations at a simultaneously or combination. So we can say, in short, in combination we are performing the operations. Then question for practice or assignment. Question number 1, what is tillage? Write objective of tillage. So what is tillage? Tillage is mechanical manipulation of soil to provide favorable soil condition for crop production. Write objective of tillage. So as we have studied earlier, there are 7 objectives of tillage. Then question number 2, what is primary tillage and enlist primary tillage implements use? So what is primary tillage? The tillage operation performed to open up any cultivable land, that is primary tillage. And which are primary tillage implements? So it is MB plow, disc plow, we have studied earlier. Then what is secondary tillage and enlist secondary tillage implements use? So what is secondary tillage? The operations performed after primary tillage are secondary tillage operations. And which are the tillage implements used? That is harrow, leveler, cultivator. Then next question, define the term minimum tillage, rotary tillage, mulch tillage. So what is minimum tillage? So minimum soil manipulation, so as we have tried earlier. So these are the important questions from examination point of view. So this is the end of the topic. Thank you very much. Thank you for watching.